खरं तर बोरवासी यांचं मी मनापासून अभिनंदन करून धन्यवाद देतो. कारण की गेली अनेक वर्षे ज्यांची सत्ता होती ती गेली पाहिजे, लोकांची ही अपेक्षा होती आणि खऱ्या अर्थाने सर्वांनीच कष्ट केले आणि आज नाना आसन या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी निवडून आले आणि आता भविष्यकाळात भोर शहराचा कायापालट केल्याशिवाय जसं आम्ही राहणार नाही. म्हणजे नेत्यांनी सांगितलं होतं एकदाच मला सत्ता द्या, भोर शहराचा कायापालट करून दाखवीन आणि आता ती वेळ आलेली आहे. बरं, आपण पुणे जिल्ह्यात परिस्थिती पाहिली तर 17 पैकी जवळपास 10 जागा राष्ट्रवादीला मिळालेल्या आहेत. मोठे यश पदरात टाकले राष्ट्रवादीच्या. हे लोकांचा दादांच्या असलेला विश्वास आहे. कारण की दादा हा असा माणूस आहे, सकाळी 7ला कामाला लागला ना का ते 11 वाजेपर्यंत लोकांची कामं करून रोज एक दिवस नाही 365 दिवस समाजात आणि सामाजिक बांधिलकी ठेवून काम करणारे आमचे नेते आहेत आणि त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्यांनी एकदा शब्द दिला तर तो कधी बदलत नाही, तो शब्द खरा करतात. म्हणून लोकांच्या विश्वासामुळेच आज या ठिकाणी आमचे सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहे. आता बोरमध्ये कुठलं प्रमुख काम आहे जे आता राष्ट्रवादीला करायचे यापुढे? बोरमध्ये सर्वात महत्त्वाचं काम पिण्याच्या पाण्याचे, ट्रॅफिकची समस्या आणि शाळा आहेत किंवा सांडपाण्याचा प्रश्न आहे. हा खऱ्या अर्थ लोक आणि जी झोपडपट्टीतली घरं आहेत ज्यांना अनेक वर्ष घरं नाहीत त्यांना घरण किरणांगण. उमेदवारांच्या प्रचारावेळी तुम्ही मुद्दा काढलेला 2 नंबरचे धंदे वाढलेत आणि उमेदवार पण 2 नंबरचे आहेत. आता हे 2 नंबरचे बोरमधले धंदे बंद होणार का? 100% बंद होणार, त्याला पर्यायच नाही. बंद करणार म्हणजे करणार. आता हा माहोल आहे तो आता थोड्याच दिवसात अगदी 15-20 दिवसात पंचायत समिती जिल्हा परिषद लागेल. हा माहोल कंटिन्यू राहणार का आता त्याला? पंचायत समिती जिल्हा परिषद काळजी करू नका. मी पहिलंच सांगितलं होतं एवढीच जागा बसायला होती. आता कपडे काढायला आता आम्ही कपडे आणणार होतो खरं आज त्यांना द्यायची होती पण ते गेले. कारण की शेवट आम्हाला एक गोष्ट मान्य आहे, त्यांची नगरसेवकाची सीटं जास्त आली, आम्ही थोडं कमी पडलो. पण एक आहे आम्ही शून्यात नाही तयार केलेलं आहे. ते म्हणत होते 21-0 पण तसं झालं नाही. नगराध्यक्ष तर आमचेच आलेत आणि आमची 4 सीटं या ठिकाणी आले, 1 चिट्टू गेलं. परंतु त्या ठिकाणी आम्ही थोडं, कारण की शेवट असे सर्वसामान्य कुटुंबातले कार्यकर्ते होते, आम्ही कमी पडलो मान्य आहे. परंतु पुढच्याच उलटा आकडा आम्ही करून दाखवणार, आजच सांगतो. नाना तुम्ही काय थोडक्यात प्रतिक्रिया द्या? काय थोडक्यात प्रतिक्रिया? नाही, भाऊंच्या कृपेने परत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या आशीर्वादाने आम्हाला आणि जनतेच्या याने भरमसाठ साथ मिळाली आणि बहुमत मताने आलो निवडून. आम्ही आता बोरचा विकास जोरात होणार का? 100% होणारच. बोरची बारामती करणारच. तर